शौर्य पाटीलच्या वडिलांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पत्र। शौर्य पाटील या 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं केली होती आत्महत्या। शिक्षक हे शौर्य याला त्रास देत होते, पत्राच्या माध्यमातून उल्लेख। परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद। ताडकळसमध्ये चिमुकले रस्त्यावरती उतरले। मालेगावच्या डोंगराळे गावामधल्या घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। डोंगराळे गावामध्ये 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या झाली होती। बुलडाण्यामध्ये पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव। मलकापूर तालुक्यामधील शेकडो कार्यकर्ते हे कृषी कार्यालयामध्ये पोहोचले। 2023-24 वर्षामधल्या पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा नाही। अमरावती शहरामध्ये 13 नोव्हेंबर 2021 ला झालेल्या दंगलीच्या प्रकरणामध्ये एका गटामधल्या 32 जणांची निर्दोष सुटका झाली आहे। एकमेकांना पेढे भरवत सुटका झालेल्यांनी आनंद व्यक्त केलाय। न्याय व्यवस्थेचे आभारही मानले आहेत। गॅलरीमधून पडूनही 1.25 वर्षाचा मुलगा हा चमत्कारिकरित्या बचावलाय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामधल्या कोतोली इथली ही घटना आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली। धुळ्यामध्ये पिंपळनेर पोलिसांनी रोखली मद्याची तस्करी। कारवाईमध्ये वाहनासह 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय। पुण्यामधल्या औंध परिसरामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळतोय। नागरिकांनी मॉर्निंग वॉकच्या वेळेला खबरदारी घेण्याचं वन विभागाचं आवाहन। वन विभाग आणि रेस्क्यू टीम कडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। वसईतल्या पद्मश्री सोसायटीमध्ये साप शिरल्यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ। सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरती अचानकपणे साप शिरल्याची घटना। माहिती मिळताच सर्पमित्रानं सापाला पकडलंय। नवी मुंबईकडे फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरवली। लांबलेला पाऊस आणि न पडलेल्या थंडीचा फटका। दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशामधून फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे हे नवी मुंबईमध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये इथे येत असतात। शिर्डी आणि परिसरामध्ये साईबाबांच्या नावावरती चमत्कार पसरवण्याचे प्रकार सुरू आहेत। अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन। अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी। आसाममधल्या नरेन महांता आणि कावेरी महांता या दाम्पत्यानं सुवर्ण लॉकेट साईंच्या चरणी अर्पण केलं। ओम हे अक्षर असलेलं पेंडंट साईंच्या संस्थानाला दान करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।